नमस्कार मित्रांनो, आज आपण सरळ व्याजला सुरुवात करणार आहोत। खूप मुलांना हा चॅप्टर खूप अवघड जातो असं ऐकलेलं आहे मी। तर आपण आज सरळ व्याजला ट्रिक्सच्या सहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये जो फॉर्म्युले असतात PRT/100 म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले वेळ भागिले 100 बरोबर सरळ व्याज, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचा जास्त वापर न करता आपण ट्रिक्सच्या सहाय्याने सरळ व्याजचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया। सरळ व्याजचे जवळपास 2 लेक्चर्स येतील, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज, चक्रवाढसुद्धा आपल्याला करायचं आहे, त्याचे 3 लेक्चर्स असतात। असे एकूण 5 लेक्चरमध्ये आपण व्याज हा प्रश्न धडा संपवून टाकूया। याच्यानंतर MPSCसाठी विचारले गेलेले सर्व गणिताचे प्रश्न, MPSCसाठी विचारले गेलेले सर्व गणिताचे प्रश्न आपण करणार आहोत। आणि यांची लेवल जर बघितलं तर MPSC लेवलचे असणार आहे, बरोबर। MPSC लेवलचे असेल। याच्यानंतर तुम्ही MPSCचे कोणतेही प्रश्न आरामात सोडवू शकता, ठीक आहे। याच्यावर जायचं नाही आपल्याला। जर आपण बघितलं बँकिंग PO, NTPC, ग्रुप D यांच्यासाठी गणित खूप वेगळ्या लेवलचं विचारलं जातं। आपल्याला तेवढी लेवल नाही आहे। तुम्ही पाहून घ्या वाटलं तर गतवर्षीचे प्रश्न, मागच्या वर्षीचे प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आपल्यासाठी गणित रिझनिंग वगैरे एवढं काय हाय लेवल विचारलं जात नाही, परंतु ते कसं टाईम कन्झ्युमिंग आहे, त्यासाठी काय टाईम लागतो सोडवायला, म्हणूनच मुलांना कमी मार्क येतात। आणि तो टाईम कमी करण्यासाठी आपण आलो आहे। ट्रिक्स एकदम भारी असणार आहे, ठीक आहे। जर तुम्ही शेकडेवारीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच असेल, नसेल तर तुम्ही पाहून घ्या। तर आज सुरुवात करूया आपण। सर्वात पहिला प्रश्न आहे, आपण काय म्हटलं इथं PRT वगैरे कमी वापरू जेवढं होईल तेवढं, पण प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला PRTने सुद्धा सोडून दाखवण्याचा प्रयत्न करेन। ट्रिक्सनं तर सोडवणार आहेच, त्यासोबत आपण त्याने सुद्धा सोडवूया, फॉर्म्युलाने सुद्धा, जेणेकरून तुम्हाला ही मेथड नाही तर ती मेथड कोणत्या तरी एका मेथडमध्ये प्रॅक्टिस करा। जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे चांगले मार्क भेटतात मॅथ्समध्ये, आणि तेवढं लवकर सॉल्व होतात, ठीक आहे। ट्रिक्सच्या सहाय्याने लवकर सॉल्व होईलच। बघू, पहिला प्रश्न आहे, एका व्यक्तीने 5,000 रुपये 15% वार्षिक सरळ व्याज दराने 2 वर्षासाठी दिले, मुदत समाप्तीनंतर रास किती मिळेल? प्रश्न पुन्हा एकदा वाचा। एका व्यक्तीने 5,000 रुपये दिले, म्हणजे त्यानं काय दिले? मुद्दल दिलं। एकूण दिलेली काय असते? मुद्दल। 15% वार्षिक सरळ व्याज, कसं आहे? वार्षिक सरळ व्याज 2 वर्षासाठी दिले, म्हणजे टाईम किती दिलेला आहे? 2 वर्ष। तर मग सांगा, तर रास किती म्हणले? रास म्हणजे काय असतं? रास असते मुद्दल अधिक व्याज। यानं व्याज विचारले का? नाही, याने विचारले रास। लक्षात ठेवायचं कधी, नाहीतर त्यांना रास विचारले तुम्ही व्याज मार्क करून जाताना पुढे प्रश्न बरोबर वाचायचा। तर आपल्या मेथडनी जाऊ सर्वप्रथम, ठीक आहे। तर 15% वार्षिक म्हटले, शेकडेवारी जेव्हा दिसलं आपल्याला त्याला कधीही अगोदर रेशोमध्ये आणायचं। 15%ला आपण कसं लिहितो? 15% म्हणजे 15/100। तर याला काटा किती भेटते? 5 त्रिक 15, 5 दुनी 10, काय भेटलं? 3/20। ओके, 3/20 भेटलं। या 3/20ला इथं लिहा। आता लक्ष द्या एक मिनिट, सगळं इकडलं तिकडलं ध्यान सगळं व्हिडिओवरती आणा प्लीज। एवढं समजून घेतला तुम्ही प्रश्न, तर पुढचा कोणताही प्रश्न तुम्ही एकदम आरामात सोडवू शकता। पुन्हा सांगतो मी, एकदम आरामात सोडवू शकता। जर तुम्ही हे मिस केलं तर सगळंच मिस झालं। बघा, हे जे शेकडेवारी नंतर जो आपल्याला रेशो भेटतो, हा शेकडेवारी नंतर जो रेशो भेटतो, त्या रेशोमधली जी खालची व्हॅल्यू असते, खालची व्हॅल्यू ती असते मुद्दल। इंग्लिशवाल्यांसाठी प्रिन्सिपल असते, आणि जी वरची व्हॅल्यू असते ती असते व्याज, आणि इंग्लिशवाल्यांसाठी असते इंटरेस्ट। एवढं समजलं? जी आपल्याला शेकडेवारी भेटते त्या शेकडेवारीची व्हॅल्यू जो असतात ती खालची व्हॅल्यू असते मुद्दल, आणि वरची व्हॅल्यू असते व्याज। इथंपर्यंत कन्फर्म आहे? आणि हे जे सगळं आलेलं आहे आपल्याला, हे सगळा जो मॅटर आलेला आहे तो एका वर्षाचा असतो। हा एका वर्षासाठी येतो। हे तुम्हाला का सांगतो मी? कारण कधी कधी प्रश्न विचारतो, जसं इथे विचारलं त्यानं 2 वर्षासाठी दिले, पण हे सगळं आलेलं कधी? एका वर्षासाठी आलेलं आहे। तुम्ही एका वर्षासाठी सॉल्व केलं तर फर्स्ट टाइम, बरोबर। त्यामुळे हे सगळं जे रेशो येतो तो एका वर्षाचा असतो, लक्षात ठेवायचं नेहमी, बरोबर। आता पाहू काय म्हणते प्रश्न। एवढं सांगितलं तुम्हाला, एवढंच इम्पॉर्टंट होतं या ट्रिकमध्ये, लक्षात ठेवायचं फक्त, ठीक आहे। एवढंच इम्पॉर्टंट होतं, दुसरं काहीच नाही। तर लक्षात ठेवा, प्रश्न सोडवूया आपण। आतापर्यंत प्रश्न सोडवला का आपण? नाही, मी तुम्हाला फक्त
पद्धत सांगितली आपली. आता प्रश्न सोडवायचे. इथून फक्त तुम्ही समजून घ्या कसा प्रश्न सोडवते, जेणेकरून तुम्ही 2-3 अटेम्प्टमध्ये समजून जाल आणि नंतर येणारा प्रत्येक प्रश्न तुम्ही फोडून टाकाल. बघू. 5,000 रुपये मुद्दल म्हटले. इथं मुद्दल किती आले प्रश्नानुसार? 3/20. आपली आली 3/20. बरोबर. आपली आली 3/20, पण प्रश्न म्हणतोय किती? मुद्दल किती आहे भाऊ? 5,000 आहे. तर ठीक आहे, 20 बरोबर 5,000 करा. खरं कुणाचं आहे समजेल. बरोबर. 20 बरोबर 5,000. हे का केलं समजलं का तुम्हाला? आपल्या रेशोमध्ये जर बघितलं तर आलं 3/20 आणि आपण काय म्हटलं, खालचं असतं मुद्दल, म्हणजे 20 किती आलं मुद्दल आपल्यानुसार. पण प्रश्न म्हणते 5,000 रुपये मुद्दल आहे. तर ठीक आहे, 20 बरोबर 5,000 करा. आता काटा यायला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 2 1 2, 2 2 4, 2 5 10, म्हणजे 1 बरोबर किती आलं? 250. इथंपर्यंत समजलं. एका पार्टची व्हॅल्यू आली 250. आता पुढं काय म्हटलं त्यांना? रास किती म्हटले. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी दिले त्यानं. आता दिले म्हणजे वाढलं काय असेल नंतर? व्याज वाढलं आहे. व्याज किती वाढलं आहे? 3 वाढलं आहे. कसं? व्याज किती वाढलं आहे? 3 वाढलं आहे, पण एका वर्षाला वाढला. इथं म्हटलं आपण 1 वर्षाचा आहे. 1 वर्षासाठी 3 वाढला व्याज, पण आपण काढतोय किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. तर मग व्याजला 2 वर्षासाठी वाढावं लागेल ना. तर ठीक आहे, व्याजला वाढव 2 वर्षासाठी. 1 वर्षासाठी 3 आहे, तर 2 वर्षासाठी किती असणार आहे? गुणिले 2 करा, 6 होणार. हे आलं 6 व्याज. ओके. 6 आली व्याजची व्हॅल्यू आणि आपल्याला माहिती आहे 1 बरोबर 250 आहे. तर 6 बरोबर किती असणार आहे? 6 गुणिले 250. तर एवढं जे आहे ते पूर्ण व्याज असणार आहे. बरोबर आहे. तर करायला कॅल्क्युलेट. 6 1 6, हा शून्य जशाचा तसा. 6 5 30ला शून्य, ह्याचे आले 3, 6 2 12 3 15. हे आले एकूण व्याज आहे, सरळ व्याज. आणि सांगितलं आपल्याला काय? रास काढायचे. रास म्हणजे काय असतं माहिती आहे आपल्याला? मुद्दल अधिक व्याज. व्याज आलं त्याच्यामध्ये मग खालचं मुद्दल जोडा. बरोबर. व्याजमध्ये मुद्दल जोडले तर आपल्याला रास भेटते. तर मुद्दल किती दिले? 5,000 रुपये. तर 5,000 अधिक 1500 म्हणजे किती आलं? 6,500 रुपये. तर हे असणार याचं उत्तर. समजलं? तर 6,500 असणार आहे उत्तर. एवढं सोपं असतो प्रश्न. बरोबर. आता आपण PRTनं सोडून दाखवतो तुम्हाला. जरा थोडं छोटं करतो मी. खूप जागा घेतली आहे ना. ठीक आहे, ह्याला केलं बारीक मी. आता जाऊ आपण PRTने. तुमची जी मेथड आहे, तुम्ही जी नेहमी सॉल्व करता ती मेथड फॉर्म्युल्यानुसार. बघा, व्याज एक वेळ फॉर्म्युला लिहितो, पुन्हा लिहित नाही. P म्हणजे प्रिन्सिपल, म्हणजे काय आले? मुद्दल, गुणिले R म्हणजे रेट म्हणजे दर, T म्हणजे काळ, भागिले 100 जशास तसं. व्याज किती दिले ते ना? व्याज दिलं नाही, व्याज काढावं लागेल अगोदर. बरोबर. त्याला आपण एक समजू. P किती दिले? 5,000 रुपये, गुणिले रेट दिला आहे 15% आणि टाईम दिला आहे 2 वर्ष, भागिले 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता हे 15 दुनी 30, 30 गुणिले 50 करा. किती येते? 30 गुणिले 50, 5 त्रिक 15, म्हणजे येणार 1,500 रुपये. हा 1,500 रुपये काय आलं? हे आलं व्याज. आणि आपल्याला काढायचं काय? रास. रास म्हणजे माहीत आहे व्याज अधिक मुद्दल. या 1,500मध्ये 5,000 मिसळा, येणार किती? 6,500. तेच उत्तर येईल. उत्तर काय बदलत नाही. ठीक आहे. तर मग ही जी मेथड आहे ती आपली ट्रिक आहे. आणि ही जी मेथड आहे ती मेथड 2 आहे फॉर्म्युल्यानुसार. बरोबर. आता कोणत्यानं सॉल्व करायचे तुम्ही स्वतः बघा, पण माझं म्हणणं तुम्ही या मेथडनुसार जर तुम्ही मास्टरी केली तर प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. तुम्हाला पुढचा प्रश्न सोडून दाखवतो मी या मेथडने. ठीक आहे. ही पद्धत तुम्हाला ही जी आहे व्याज बरोबर PRT भागिले 100 नेहमी लागत नाही यार. एखादी वेळ एखादी गोष्ट फिरवून दिली तर तुम्ही फसला तिथं. तर पाहू दुसरा प्रश्न काय म्हणतो. दुसरा प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक 2. 400 रुपये मुद्दलावर 5% वार्षिक सरळ व्याज दराने 100 रुपये व्याज मिळते. तर मुदत किती दिले? 5%, म्हणजे किती आलं? 5 भागिले 100, म्हणजे 5 1 5, 5 2 10, 1 भागिले 20 आलं. 1 भागिले 20. त्याने काय म्हणले? 400 रुपये मुद्दल आहे. आपण म्हणतो 20 मुद्दल आहे, तर 20 बरोबर 400 करा. समजलं? तर हा शून्य कटला, हा शून्य कटला. 2 1 2, 2 2 4, म्हणजे 1 बरोबर 20 आला आपल्याकडं. एवढी व्हॅल्यू आली 1 बरोबर 20. आपल्याकडे व्याज एकच आहे,
म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली 20 हे व्याज भेटलं. पण हे सगळं कधी भेटतं आपल्याला माहिती आहे. काय सांगितलं आपण, हे सगळं कधी असतं 1 वर्षासाठी असतं, बरोबर. तर मग हे जे सगळं भेटले ते 1 वर्षासाठी भेटले आपल्याला, भेटले की नाही. हे जे 20 व्याज भेटले ते 1 वर्षासाठी भेटले. तर मग आपल्याला काय सांगायचं आहे, मुदत काढायचं आहे, म्हणजे टाईम काढायचं आहे. ठीक आहे. तर मग व्याज, एकूण सरळ व्याज किती भेटले आपल्याला, 100 भेटले. तर या 20चं 100 बनलं ना. कसं बनलं 20चं 100, किती पट आहे, 5 पट आहे. 100 भागिले 20 करा, किती पट आहे, 5 पट आहे, म्हणजे 5 वर्ष भेटलं, बरोबर आहे ना. 5 वर्ष हेच 20 रुपये 5 वर्ष गोळा केले आपण, तर कुठे 100 रुपये होते. समजले की नाही. हे 20 व्याज जे आलं ते 1 वर्षासाठी आलं, ह्या फॉर्म्युल्यानुसार जे आपण काढलं आहे ते. मग तेच 5 वर्षासाठी किती असणार आहे, 100 रुपये असणार आहे. तर टाईम किती आला, 5 वर्ष. आता हेच आपण दुसऱ्या मेथडने बघू, PRT-नुसार. सरळ व्याज किती दिले, 100, प्रिन्सिपल अमाऊंट 400, गुणिले दर दिला आहे 5, टाईम काढायचे भागिले 100 जसं असतं तसं. कटवाकटवी करा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 एका 4, 4 2 8, 4 पंचे 20, हे 5 जशा तसं काढला इकडं, 5 5 25. टी बरोबर किती आलं, 5 वर्ष. तर याचं उत्तर किती येणार, 5 वर्ष. दोन्ही फॉर्म्युला दोन्ही ह्याने करून दाखवलं मी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 1200 रुपये मुद्दलावर 2 वर्षामध्ये 240 रुपये सरळ व्याज मिळते, तर व्याजाचा वार्षिक दर किती म्हटलं. आता इथं तर दरच दिला नाही, तर पर्सेंटेज कुठून काढणार, रेशो कुठून काढणार. ठीक. तर दर बरोबर काढायचं आहे. बघू इथं तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच प्रश्नामध्ये, हा जो दर असतो काय असतो, व्याज आणि मुद्दलचा हे असतो, रेशो असतो, बरोबर. एवढं माहिती आहे. त्या दरमध्ये काय असतं, वर असतं व्याज, ओके, आणि खाली असतं मुद्दल. या 2 गोष्टी तर दिल्यात ना आपल्याला, बरोबर. तर 2 वर्षामध्ये दिलं, हे व्याज जे दिलेलं आहे तर 2 वर्षात दिलेलं आहे. तर मग एका वर्षामध्ये किती असणार आहे, 2 वर्षामध्ये 240, तर एका वर्षात किती असणार, भागिले 2, तर किती येणार आहे, 120. तर 120 रुपये एका वर्षाचं व्याज आलं. मुद्दल किती आहे, 1200 जसं असतं तसं तेवढंच राहणार आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 12 एका 12, 12 आणि 10 20, किती आलं, 1/10. 1/10 म्हणजे किती असते, 10%. पहा किती लवकर सॉल्व्ह झाला प्रश्न. तुम्हाला ते व्हॅल्यू ठेवायची गरज पडली का, ते PRT तसला गरजच नाही. किती लवकर प्रश्न सुटला बघा. आता दुसरी मेथड बघू, तुमची फॉर्म्युलावाली मेथड. 240 रुपये व्याज दिलेले, 1200 रुपये प्रिन्सिपल अमाऊंट आहे, 2 वर्षे आहे, 2 वर्षामध्ये रेट काढायचा आपल्याला, भागिले 100 जशाच तसा. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, तर 12 एक 12, हे 12 2 24 जशाच तसं. हे 2 खाली गेल्यास भागाकारात जाईल, तर R बरोबर 10%. दोन्ही नाही आलं, हे मेथड 2 आहे आणि ही आपली मेथड 1 आहे ट्रिकनुसार. ठीक आहे. तर बघू पुढचा प्रश्न. एका मुद्दलावर 20%, मी पुन्हा प्रत्येक प्रश्न 2-2 मेथडने सोडून दाखवतो, त्यामुळं होऊ शकतं ह्या व्हिडिओची लेंथ थोडी मोठी होऊ शकतं, परंतु तुमच्यासाठी करतो मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला ह्या नाही तर त्या मेथडने, कोणत्या तरी मेथडने सोडवता येऊन लवकर सोडवता येईल. पुढचा प्रश्न आहे, एका मुद्दलावर 20% वार्षिक दराने 3 वर्षामध्ये 1200 रुपये सरळ व्याज मिळते, तर ती रक्कम किती. क्वेश्चनला थोडंसं सोपं करा. 20% वार्षिक दर म्हणले म्हणजे 20/100 आलं. ह्याला काय म्हणता येईल, 1/5. हे लगेच होतं मजानं, फक्त तुमच्यासाठी करतो मी. हे 3 वर्षामध्ये 1200 सांगितले, 3 वर्षात 1200 म्हणजे 1 वर्षात किती असणार आहे, 1200 भागिले 3 किती येणार आहे, 400. तर ती रक्कम किती म्हणले म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट काढायचं आहे. चला काढा. 1/5 आपल्याला दर दिलेला आहे, बरोबर. त्यानं सांगितलं 1 वर्षासाठी 400 रुपये सरळ व्याज आहे. आपल्याला वरचं माहीत आहे, वरचं काय असतं, व्याज असतं, एवढं माहिती आहे, बरोबर आहे. वरचं व्याज असतं एवढं माहिती आहे, त्यानं व्याजच तर दिलं आहे 400. तर 1 बरोबर 400 आलं, एवढी व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. तर 5 बरोबर काढायचे, तर 5 बरोबर किती असणार आहे, गुणिले 400 करा, 5 चोक 20, 2000 रुपये प्रिन्सिपल अमाऊंट असेल. ओके. ही झाली मेथड 1. तुमच्या मेथडने बघू आता. प्रिन्सिपल काढायचे, अमाऊंट दिलेला 1200, बरोबर. प्रिन्सिपल काढायचे, 20% आले, 3 वर्ष आले, भागिले 100 जशाच तसं, बरोबर. 20 1 20, 20 पंचे 100, 3 1 3, 3 चोक 12, 400 जशाच तसं. हा P, हा 4 इकडे गुणाकारामध्ये जाईल, 400 गुणिले 5 5 चोक 20, हे आलं 2000 रुपये.
ओके. पुढचा प्रश्न, ही आली मेथड 2. या दोन वेगवेगळ्या मेथड आहेत बरं का. मेथड 1, मेथड 2. एरिया लाईन मारतोय मध्ये मी, कशाला लाईन मारतोय समजावं म्हणून. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, रवीने राजला 12% वार्षिक सरळ व्याजदराने 3 वर्षासाठी काही कर्ज दिले. किती टक्के दराने? 12%. 12 म्हणजे किती आलं? 12/100. तर 4ने भाग जातो, 4 त्रिकम 12 आणि 25 100 म्हणजे 3/25 आलं. लिहून घ्या 3/25. व्याजदराने 3 वर्षासाठी, लक्षात ठेवा 3 वर्षासाठी काही कर्ज दिले. मुदत समाप्तीनंतर राजने एकूण 3400 रुपये रास परत केली. तर रवीने त्याला किती रुपये कर्ज दिले? म्हणजे काय काढायचं आहे आपल्याला? प्रिन्सिपल काढायचं आहे, मुद्दल काढायचं आहे. ओके. तर त्यांना रास परत केली. आता तुम्ही जे PRT डिवायडेड बाय 100 जो होता, मुद्दल गुणिले दर गुणिले वेळ भागिले 100, त्यानं जर हा प्रश्न करायला गेला तर झालं. मग 4 प्रश्नांचा तुम्ही टाईम घ्याल. ओके. तर बघा, ही मेथड मी तुम्हाला का सांगू लागलो ट्रिक, ते बेसिक प्रश्न वरचे सोडवले तुम्ही. हे प्रश्न काही नाही यार, हे तुम्ही ह्या मेथडने सोडवा किंवा ह्या मेथडने सोडवा. पुन्हा पुन्हा सांगू लागलो मी, कोणतीही सोडवा. परंतु हे पुढचे प्रश्न असतात, हे पहिले बेसिक प्रश्न होते, यांच्यासाठी जास्त टाईम लागणार नाही आणि ते काही जणांचे चुकणारसुद्धा नाहीत प्रश्न. परंतु हे पुढचे प्रश्न असतात ना, यामध्ये खरा कॅच असतो. हे प्रश्न असतात खरे लोकांना बाहेर काढणारे, ज्या लोकांना गणित येत नाही. तर असे प्रश्न कसं सोडणार तुम्ही? ते PRT बाय 100ने तुम्हाला लई टाईम लागेल. तर ही ट्रिक मी त्यासाठी सांगू लागलो. तर पाहून घ्या आता एक बार कसं करतात प्रश्न. 3400 रुपये रास परत केले म्हणे. रास माहिती आहे आपल्याला काय असते? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, एवढं असतं माहिती आहे आपल्याला, मुद्दल अधिक व्याज. ओके. तर मग हे जे आपल्याकडे अगोदर होतं, याचा कलर बदलतो मी. ओके. हां, हे जे आपल्याकडे हे 3/25 जो आपल्याला रेशो भेटलेला आहे, या 3/25मध्ये आपल्याला माहिती आहे 25 काय आहे? मुद्दल आहे. आणि वरचं 3 काय आहे? व्याज आहे. बरोबर. आता ही खालचं मुद्दल आहे, वरचं व्याज आहे. रास काय असते? मुद्दल अधिक व्याज. बरोबर. मग हे खालचं 25 भेटलं आपल्याला, तर हे 25 लिहिलं समज आपण इथं. व्याज तर मुद्दल तर तेच आहे ना, मुद्दल किती आहे? 25. हा लिहिला 25 अधिक. आता व्याजमध्ये घ्यायचं आहे. व्याज आले किती आपलं? 3. पण मी पुन्हा म्हटलं होतं, ही जी पूर्ण व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू फक्त 1 वर्षासाठी येते. ओके. पण ह्यानं इथं दिले 3 वर्ष. तर मग आपल्याला काय करायचं आहे? ह्या 3ला 3 वर्ष करण्यासाठी 3नं गुणावं लागेल. तर किती येईन व्याज? 9 आलं व्याज. किती? 3 वर्षाचं. बरोबर. तर मग इथे व्याज किती आलं? 9. सॉरी 3च लिहितोय. आलं किती? 9. तर या दोघांची बेरीज करा. 25 अधिक 9 किती येतं? 25 अधिक 9 येतं 34. आलं 34. त्यानं काय म्हणते? 3400. आपलं आलं 34, पण प्रश्न म्हणतोय नाही भाऊ 3400 व्याज आहे, रास आहे. तर ठीक आहे, 34 बरोबर 3400 करा. खरं कुणाचं आहे समजेल. तर 34 एक 34, 34 एक 34. तर 1 बरोबर किती आलं? 100 रुपये. इथंपर्यंत समजलं? इथंपर्यंत समजलं 1 बरोबर 100 रुपये. त्यांना सांगितले किती रुपये कर्ज दिले होते, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती दिला होता. प्रिन्सिपल किती आहे इथं? 25 आहे ना. तर 25ला 100ने गुणा. किती भेटणार? 25 एक 25. तर प्रिन्सिपल अमाऊंट होता 2500 रुपये. समजली मेथड किती सोपी आहे ते? ओके. आता ह्याला आपण तुमच्या मेथडने करून पाहूया, जी आपल्याला रास दिली आहे एवढी. आता इथं बघा किती कन्फ्युजन होणार आहे तुम्हाला. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आहे, पण ह्या PRT डिवायडेड बाय 100 बरोबर व्याज. याच्यामध्ये रास तर कुठं नाही आहे. तर रास तुम्ही इथं बसवणार कसं? त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लिहावा लागेल. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग इथून तुम्ही काय कराल? व्याज बरोबर रास वजा मुद्दल, किंवा मुद्दल बरोबर रास वजा व्याज, हे तुम्हाला ठेवावं लागेल तिथं दोन्हीमध्ये. ओके. तर मग आपण काय करू? व्याज बरोबर रास वजा मुद्दल ठेवू. आपण मुद्दलच काढायचं ना आपल्याला. तर मग व्याज बरोबर, ही व्याज जशाच तसा इकडं राहिला आणि हा मुद्दल इकडे गेला वजामध्येच आहे. बरोबर. तर रास वजा मुद्दल. ठीक आहे. इथंपर्यंत आलं. आता ह्याला मी खोडतो मित्रांनो, जागा नाही आहे म्हणून.
काय आलं लक्षात ठेवा, व्याज बरोबर रास वजा मुद्दल आलं. ठीक आहे, तर डिलीट करू. आपलं व्याज किती होतं, रास वजा मुद्दल होतं व्याज बरोबर. हे मुद्दलवर जशाच तसे राहील. दर दिला आहे का, हो दर दिला आहे 12%. वेळ दिला आहे का, वेळ दिला आहे टाईम 3 वर्ष भागिले 100 जशाच तसं. आता हे रास दिलेले आहे किती 3400. इथं ठेवा 3400 वजा मुद्दलला आपण x पकडू, बार बार लिहायला हे होतं म्हणून. इथं पण x पकडू, गुणिले 12 गुणिले 3 भागिले 100 जशाच तसं. आता यातलं काय काटू शकतो का, काटू शकत असेल तर काटा, बेस्टच आहे. हे पण काटण्यापेक्षा मला वाटतं गुणाकारामध्ये सोपं पडेल 100 गुणाकार भागाकार करायला. ठीक आहे, तर मग ह्याला इकडं न्या. किती येणार, ह्याला इकडं जर नेलो आपण, ह्याला पूर्ण नेलो तर ह्याला पूर्ण ह्याला गुणाकार होईल. तर काय होईल ना, 3400 जशाच तसं आणि इथले 2 शून्य गुणाकार त्याला आणखी 2 वजा हा 100x होईल बरोबर. हा 12 गुणिले 3 गुणिले x म्हणजे किती 12 36 हा x होईल. समजलं. आता हा हे 34 जे काय आहे 3,40,000 जशाच तसं ठेवला आपण. आता हा 100 इकडे गेला समजा, तर इथं ह्याच्या अगोदर मायनस आहे बरोबर. ह्याच्या अगोदर ह्याच्याकडं मायनस आहे, मायनस 100x आहे. इकडे गेलास तो काय होईल, प्लस 100x होईल. समजलं. हा मायनस आहे, इकडे गेलास काय होईल, प्लस 100x होईल. तसंच करूया आपण, ह्याला इकडं नेऊ. हे 36x अधिक 100x. पहा किती नाकीने येत आहे. हे 34,000,000 जशाच तसं हे येणार इथं 136x. समजलं काय कॅच आहे त्या फॉर्म्युलाचा. हे असं गंडवतो तुम्हाला फॉर्म्युला. ह्याला आता बारीक करू थोडं. ट्रिकने आतापर्यंत 4 प्रश्न सोडवले असते तुम्ही, वाटते की नाही. ठीक आहे, हे 34 जे काय आहे 3,40,000 भागिले 136 करणार मी बरोबर x. आता गुणाकार करत बसा घंटाभर, बाकी सगळे 4 प्रश्न सोडून जातील, तुम्ही गुणाकार करत बसा. जाईन का बाबा भाग, 8ने जाईन का, हो 8ने जातो. 8 एक 8 उरले किती 5, 8 संग 48, 8 7 56. हे 8 एक 8 8 आपण 8 चौक 32 उरले किती 2चे झाले 20, 8 2 16 उरले 4 40, 8 पंचे 40 हे 0 जशाच तसं 17 जशाच तसं समजतं आपल्याला. 17 एक 17 2 34 बरोबर. उरले किती 34 उरले किती 8 8 17 17 5 85 हे झालं 2500. समजलं. x बरोबर 2500 आलं तेच. परंतु हे बघा किती कमी वेळेमध्ये झालं आणि हे किती वेळ लागला ह्याला. तर ह्यासाठी ही पद्धत महत्त्वाची आहे. आशा करतो तुम्हाला खरंच समजलं असेल. पुढचा प्रश्न समजलं नसेल तर प्लीज हा व्हिडिओ पुन्हा एकदा थोडं स्लो करून बघा. मे बी होऊ शकतं म्हणजे 1-2 शब्द समजले नसतील. काही जणांनी कमेंटमध्ये म्हटले होते मागं आवाज स्पष्ट येत नाही, तर मी त्यावर काम करतो आहे. जेवढं होईल तेवढं स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. लवकरच त्यामध्ये बदल दिसून येईल. पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, समजून जाईल चांगल्यापैकी. पुढचा प्रश्न आहे, एक रक्कम 10 वर्षात 3 पट होते तर सरळ व्याजाचा वार्षिक दर किती. आता अशा प्रकारची ही थोडी टाईप चेंज झालेली आहे. अशा प्रकारचे पण प्रश्न MPSC विचारतं. तर असे प्रश्न सोडवण्यासाठी एक छोटीशी पद्धत आहे, छोटीशी ट्रिक आहे म्हणता येईल त्याला. फॉर्म्युलाच म्हणू शकता तुम्ही. तर फॉर्म्युला आहे n-1 बरोबर RT भागिले 100. आता हे n काय आहे, n जे आहे हे पटीच्या गोष्टी करतं. पट इथं जे पट दिसते तुम्हाला 3 पट होते 4 पट होते अशा सगळ्या गोष्टी n करतं. तर ठीक आहे, बघू. दिलेल्यानुसार सगळ्या व्हॅल्यू ठेवा. एक रक्कम 10 वर्षात 3 पट होते. किती पट होते 3 पट. n म्हणजे किती 3 वजा 1 बरोबर. काय काढायचे, वार्षिक दर काढायचे म्हणजे R काढायचे. वेळ दिलेला आहे 10 वर्ष, हो 10 भागिले 100 जशाच तसं. इथे काय येणार 3 वजा 1 2 बरोबर 10R भागिले 100 जशाच तसं. हा 10 1 10 10 10 100 आणि हा 10 इकडे गेला गुणाकारात जाईल. तर R बरोबर 20% याचं उत्तर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. ही छोटासाच फॉर्म्युला आहे, याला काही जास्त वेळ लागत नाही. आणि अशा प्रकारचे तुम्ही एक 10-12 जरी क्वेश्चन सॉल्व केले एका वेळेस तर तुम्हाला हा फॉर्म्युला ध्यानात बसून जाईल, कधीच विसरणार नाही. असाच दुसरा प्रश्न पाहू पुढचा.
एक रक्कम हे अशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, थोडे हार्ड लेवलचे. एक रक्कम 4.3/4 वर्षात 8.1/2 म्हणजे किती म्हणले 8.5 पट होते. तर सरळ व्याजाचा दर किती म्हणले. वार्षिक दर काढायचे म्हणजे आर काढायचे आपल्याला. वर्ष दिले 4.3/4. याला सोपं करा, सरळीकरण करायचं. 4×16 + 3 म्हणजे 19/4. हा अपूर्णांक आलायचा. ठीक आहे. तर मग आपल्याकडे काय आहे फॉर्म्युला, n-1 बरोबर RT/100. आता फॉर्म्युला प्रत्येक वेळी लिहित बसायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. तर काय सांगितलं 8.5 पट होते. 8.5 पट म्हणजे 8.5 - 1 बरोबर. रेट काढायचे. टाईम दिलेला का हो दिलेला आहे, किती दिलेला आहे 19/4 आणि हा 100 दशांशाखाली. आता हा गुणाकार 4 खाली जाईल 100 सोबतच. ठीक आहे. याचा सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 8.5 - 1 किती येईल 7.5 बरोबर 19R/4. हा 100 आपण इकडं नेऊ. हा 100 इकडं नेला तर काय होईल गुणाकारात जाईल तर 100 × 7.5 येईल. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचं इकडं सॉल्व करू आपण. 100 × 7.5 किती येईल 750 बरोबर 19R. हा 4 याचा जास्त. मग हा 19R बरोबर 750 × 4 आणि R बरोबर 750 × 4/19 बरोबर. आणि ह्या R बरोबर 750 × 4 करा. हा 0 जसा तसा. 4×5 = 20 ला 0 हा 4 2 7 × 28 आणि 2 30 म्हणजे 3000/19. आता ह्याला काटा पुन्हा 19 × 1 = 19. इथे येणार 19 × 1 = 19 उरले 11 झाले 110. 19 × 5 = 95 उरले किती 15 झाले किती 150. 19 × 7 = 133 राहिले किती 17. आता पुढं काही 0 नाही त्यामुळे 17 दशांश इथे लिहून टाका भागिले 19 दशांश. तर मग याचं उत्तर येईल 157 17.19. तर हे एवढा दर आहे, एवढा टक्का आहे उत्तर. ठीक आहे. तर याचं उत्तर येईल एवढं. ओके. असा हा प्रश्न होता सोडवायचा. पुढचा प्रश्न आहे एक रक्कम 15% वार्षिक सरळ व्याजदराने किती वर्षामध्ये 11 पट होईल. पुन्हा तेच n-1 बरोबर RT/100. मी पुन्हा तुमच्यासाठी लिहितो. n-1 11 पट होईल म्हणजे n 11 आहे म्हणजे इथे येणार 10 10 - 1. R इथे मी जशास तसं 15 लिहिलं. टाईम काढायचं आहे आपल्याला. हा 100 जशास तसा खाली. पेन बदलू. हा 5×3 = 15 5×2 = 10 इथंपर्यंत आला. आता हे 100 इथे गेलास काय होईल गुणाकारात जाईल आणि 3 भागाकारात जाईल. तर T बरोबर 100 × 2 200 भागिले 3 जशास तसं. तरी काटलं तर काय येते 3 × 18 2 उरले 20 3 × 18 2 उरले 20 3 × 18 2 उरले 20 3 × 18 असंच येत जातं. तर उत्तर काय 66.66 वर्ष हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे एक रक्कम 8.1/3 वार्षिक दराने 16 पट होते तर मुदत किती. वार्षिक दर किती दिलेला आहे 8.1/3. ह्याला सरळ करा जरा. 8.1/3 तर 8×3 = 24 25/3 हे आलं याचं सरळीकरण. 16 पट होते म्हटले तर n बरोबर 16 आलं. मुदत काढायचे म्हणजे टाईम काढायचं आहे. तर n-1 बरोबर RT/100 जशास तसा ठेवा सगळ्या व्हॅल्यूज. n दिल्या 16 - 1 आलं 15 बरोबर R दिला किती 25/3 गुणिले T जशास तसा आणि भागिले 100 जशास तसा. हा 100 इकडे ग्रास काय जाईल गुणाकारामध्ये जाईल. तर काय होणार आहे 15 × 100 बरोबर 25/3 T. तर याला काटा 25 × 1 = 25 25 × 4 = 100 झालं बरोबर. तर मग पुन्हा घेऊ. तर T बरोबर हा 3 इकडे गेलास काय होईल गुणाकारात जाईल कारण इकडे भागाकारात आहे. तर T बरोबर 15 गुणिले 4 घेतला जशास तसा आला आणि इकडला भागाकारातला इकडे गेलास गुणाकारात जाईल. तर T बरोबर 15 × 4 = 60 आणि 7 × 80 म्हणजे 180 वर्ष लागतील या इंटरेस्टने अमाऊंट 16 पट होण्यासाठी. तर ठीक आहे उत्तर येणे 180.
पुढचा प्रश्न आहे, एक रक्कम 5 वर्षात 3 पट होते तर ते किती वर्षात 10 पट होईल? आता पट इथं 2 वेळ दिलेली आहे, त्यामुळे तो कम्पॅरेटिव्ह लागणार आहे दोघांना कम्पेअर करावं लागेल असं त्याचं म्हणणं आहे. बघू सर्वप्रथम n-1 बरोबर, दोघांमध्ये पण रेटबद्दल काय बोललं आहे का? काहीच बोललं नाही. तर मग RT ही पहिली केस झाली. ओके, आणि इकडे दुसरी केस आहे n-1 बरोबर RT ही याची दुसरी केस आहे. बरोबर, आता दोघांना कम्पेअर करायचं आहे, त्यामुळे दोघांना भागाकार करून टाकू आपण. तर n-1 पहिल्याचा हा RT जर इकडे गेला, RT गुणाकाराला का इकडे गेला कुठं जाईल? भागाकारामध्ये जाईल. तर काय होईल? RT1 बरोबर. इकडलं कसं आहे n-1 हे 2साठी भागिले RT2. आता दोन्ही पण R सारखे आहेत, रेटबद्दल काय बोललं नाही प्रश्नामध्ये, त्यामुळे दोघं कटून जातील. ठीक आहे, तर मग n-1 पहिल्यामध्ये n किती दिलेलं आहे? 3 पट. तर मग 3 - 1 जास्त तसा भागिले हा n-1 इकडे जर गेला तर काय होईल? ते जातं, ते नंतर करू आपण. खाली T1 पहिले किती दिले? 5 वर्ष पहिल्या केसमध्ये 5 वर्ष लिहिले. दुसऱ्यामध्ये n-1 दिले 5 पट होईल. 5 - 1. दुसऱ्यामध्ये काय दिलं का? टाईम नाही, तर दुसऱ्याचा टाईम काढायचा आहे T2. आता ह्यांना सिम्प्लिफाय करा. काय भेटणार आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर? 3 - 1 2 भागिले 5 जशास तसा. 5 - 1 4 भागिले T2 जशास तसा. आता काटाकाटी करा. हा 2 1 2 2 2 4 बरोबर, समोरासमोरात काढू शकता तुम्ही. मग T2 आहे भागाकारामध्ये, इकडे गेलास काय होईल? गुणाकारात जाईल. T2 बरोबर हा 5 इकडे गेलास कुठं जाईल? गुणाकारात. 5 2 10. तर T2 बरोबर 10 वर्ष लागतील त्या अमाऊंटला 5 पट होण्यासाठी. तर उत्तर येण्याचं 10 वर्ष. समजला प्रश्न? वरच्यामध्ये कसं होतं, एकच केस दिली होती, एकाच याच्यामध्ये काढायचं आपल्याला, वेळ नाही तर दर काढायचे. खालीमध्ये जर बघितलं तर 2 दोघं दिलेले आहेत, दोघांना कम्पेअर करून काढावं लागेल. हे पण प्रश्न सोपेच असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. एक रक्कम 6.1/4% वार्षिक दराने, तर टक्के दिलेले आहेत. तर पाहू, वार्षिक दर दिलेला आहे इथं 6.1/4, म्हणजे हे सायचूक 24 आणि वरचा एक 25/4. याचं सरळीकरण झालं. n बरोबर 4 दिले, 4 पट दराने 6 पट होईल. इथं पण कम्पेअर दिलेलं आहे. n2 बरोबर 6, n1 बरोबर 4 दिले व वार्षिक दर जो आहे तो एवढा दिलेला आहे. तर किती दराने एवढं होईल? म्हणजे हे R1 दिलेलं आहे, R2 काढायचं आहे, हे R2 काढायचं आहे. ठीक आहे, बघू आता. सेम तसंच n-1 1साठी डिवायडेड बाय R1 T1 बरोबर n-1 2साठी डिवायडेड बाय R2 T2. हे इथंच आपण जे कम्पेअर केलेलं आहे तसंच लिहिलेलं आहे. आपण कम्पेअर करू इथला 2-3 ज्या स्टेप्स होत्या वरच्या स्टेप्स काढल्यात मी, पुन्हा लिहू नये म्हणून. ठीक आहे, n-1 पहिल्या केसमध्ये किती दिलेलं आहे? 4 पट दिले. तर 4 पट n-1 म्हणजे किती आलं? 4 - 1 3. पहिलाच रेट दिला आहे का इथं? हो दिला आहे. R1 किती दिला आहे? 25/4. T1 जशाच तसा बरोबर. n-1 किती दिले? 6 पट, म्हणजे इथं n-1 6 - 1 म्हणजे 5 भागिले R2 दिला आहे का? R2 काढायचं आहे, आणि T2 जशाच तसा. आता दोन्हीमध्ये रेटबद्दल आपलं टर्मबद्दल काहीच बोललं नाही, वर्ष वगैरे काहीच बोललं नाही, त्यामुळं R कॉमन असणार आहे. T दोन्ही पण कॉमन काढून टाका, T ओढून टाकले आपण. आता ह्यांना तिरपा गुणाकार करावा लागेल. 3R2 हा Rचा भागाकारातला इकडे गेलास कुठं जाईल? गुणाकारात, आणि 25/4 इकडे गुणाकारात जाईल. तर इथं काय येईल मग? 3R2 बरोबर 5 गुणिले 25/4. आता कोणी कुठं कटतं आहे का बघा? कटत नाही. तर मग R2 बरोबर 25/5 1,600 भागिले 4, आणि हे 3 इकडे का खाली गेलाच गुणाकारात जाईल. तर काय येईल? R बरोबर 125/4 त्रिकम 12. ठीक आहे, तर कापाकापी करा मग. 12 1 12, 12 1 12, उरले किती? 5. 5ला भाग जात नाही, त्यामुळे 0 दिला. 0 दिल्यानंतर 5च्या पुढे 0 गेला, 12 पण मग 50 झालं. मग 12 चोक 48, उरले 2 20. तर 12 1 12, उरले 8 80. तेच चलत राहते पुढे, एवढं काय नाही. तर 10.41% इथं येणार आहे याचं उत्तर. तर रेट किती येईल? 10.41. भागाकार करताना 2 अपूर्णांकानंतर पुढे जाऊ नका, काहीच गरज नसते आपल्याला. ठीक आहे, 12 बरोबर 10 बरोबर 10.41. तर एवढा झाला प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे 9,000 रुपयाचे 20 फेब्रुवारीपासून 19 जुलैपर्यंत 8% वार्षिक सरळ व्याज दराने किती रुपये सरळ व्याज मिळेल. आता हा प्रश्न जर बघितला तो जो आपला PRT/100 होता बरोबर व्याज या सिंपल फॉर्म्युल्याने सुटतो, परंतु इथं दिले 20 फेब्रुवारी 19 जुलै, ह्यामुळं आपल्याला भीती वाटते. करायचं काय, 20 फेब्रुवारी ते 19 जुलैचे दिवस काढा एकूण, फेब्रुवारीनंतर मार्च एप्रिल मे जून जुलै, म्हणजे एकूण 5 महिने दिलेले आहेत बरोबर. 5 महिने दिले, तारखा एकदम ॲक्युरेट नका बघू, 20 दिवस आहेत 40 दिवस काय नाही, 5 महिने आहेत वरच्यावर बघायचे. तर 5 महिने आहेत कितीच्या, 12च्या. तर हा आला आपला टाईम बरोबर, 20 फेब्रुवारी ते 15 जुलै हे आला टाईम. टाईम बरोबर 5/12. हा काय आहे 8%, हा दर आहे 8% वार्षिक, आणि ही 9,000 काय आहे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल 9,000 रुपये. ठीक आहे, तर मग आपल्याकडे फॉर्म्युला आहेच, व्याज बरोबर मुद्दल 9,000 गुणिले दर 8 गुणिले वेळ 5/12 भागिले 100 जशास तसं. तर मग व्याजच काढायचं आपल्याला. हो, हेच काढायचे, जास्त कुठं भटकायचं नाही. तर मग काटा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा 12 खाली जाईल बरोबर आहे ना. सिम्प्लिफाय केलं तर समजदार नाही खूप जणांना, परंतु बघा हा 90 उरला जशास तसा, हा गुणिले 8 हा गुणिले 5, हा 12 खाली जाईन भागाकारामध्ये. आता ह्याला काटा, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 3 एक 3, 3 त्रिक 9, काय आलं 5 दुनी 10 आणि हे 30, म्हणजे व्याज किती आलं, व्याज बरोबर 30 दुनी 60 आणि 6 पंचे 30, म्हणजे किती झालं 300 रुपये. हे 300 रुपये व्याज आलं, हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा आणि अखेरचा प्रश्न आहे, 400 रुपयावर 5% वार्षिक सरळ व्याज दराने महाराष्ट्र दिनापासून 31 डिसेंबरपर्यंतचे सरळ व्याज किती मिळेल. ह्यामध्ये थोडा आणखी कॅश टाकला. महाराष्ट्र दिन आपल्याला माहिती आहे कधी असतो, 1 मे. 1 मेपासून 31 डिसेंबरपर्यंत. मे कितवा महिना आहे, 5वा महिना आहे, म्हणजे किती महिने झाले टोटल, पहिले 4 महिने सोडून द्या एप्रिल, उरले किती महिने, 8 महिने. 8 महिने 12च्या, तर मग 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, तर टाईम किती आला 2/3 वर्ष टाईम आला. ओके, एवढ्या टाईममध्ये 5% दराने R बरोबर 5, 400 रुपयावर म्हणजे मुद्दल बरोबर 400 रुपये. त्यांना काय म्हणजे किती सरळ व्याज भेटेल, तर सरळ व्याज बरोबर मुद्दल किती आले 400 गुणिले दर आहे 5 गुणिले वेळ आहे 2/3 आणि खालचा 100 जशास तसा. काटा आता सगळं, 100 एक 100, 100 चोक 400, आणि काय कटते का, आणि काहीच कटत नाही, तर गुणाकार करावाच लागेल इथून पुढे. काय येणार मग, 5 चोक 20 गुणिले 2/30 जशास तसं, 20 दुनी 40/3, तर मग काटा, 3 एक 3, 3 एक 3, उरला 1 झाले 10, 3 त्रिक 9, उरला 1 झाले 10, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 असं वाढतच जाईल. तर ठीक आहे, व्याज किती आलं मग 13.33 रुपये. हे बघून तुम्हाला थोडं गच्च करावं असेल, परंतु आलं एवढंच व्याज आले 13.33 रुपये. तर हे याचं ॲन्सर असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे मी आज बघितलं सरळ व्याजचा 1 लेक्चर झालेलं आहे. सरळ व्याज 1 झालं, त्याच्यानंतर आणखी 1 लेक्चर आणि दुसरं लेक्चर, त्यामध्ये उरलेले सरळ व्याजचे सगळे प्रश्न आपण संपून टाकूया, सगळ्या टाईप्स संपून टाकू. ठीक आहे, आपण हे टाईप्सनुसार घेतो आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल आणि ट्रिक्स खरंच समजली असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. याची PDF तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल, टेलिग्रामवरती MPSC या चॅनलवर तुम्हाला PDF भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.